जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजना। यशोदानंदन व्रज जनरंजना। यशोदानंदन व्रज जनरंजना। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय। जगद्गुरु श्री प्रभुपाद जी महाराज की जय। अनंत कोटि वैष्णववृंद की जय। थाई गौर प्रेमानंद। हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं
सरस्वती व्यासं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमा श्लोके भक्तिर्भौतिकनैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनाय सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरतुषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्ताधारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सबका हार्दिक स्वागत है आज के हमारे इस चर्चा सत्र में। क्या विषय है? लाइफ लेसन्स फ्रॉम संत तुकाराम महाराज। तो लेसन सीखना चाहते हैं आप तुकाराम महाराज के जीवन से? हिंदी मराठी कितने लोगों को मराठी समझ में नहीं आती? और एक ही बाकी सब महाराष्ट्रीयन है ना? अच्छा, एक ही थोड़ा थोड़ा समझते हैं? बिल्कुल नहीं। ठीक है, क्योंकि तुकाराम महाराज का तो मराठी से ही उसमें गोड़वा आनंद है, वो हिंदी में देखते हैं बीच बीच में। मैं मराठी में मैक्सिमम बोलूँगा और थोड़ा सा फिर हिंदी आपके लिए थोड़ा, और कोई हिंदी तो सबको समझ में आता है। तो ऐसा कहते हैं संत, सत्संग की आधी घड़ी तप के वर्ष हजार। सत्संग की आधी घड़ी तप के वर्ष हजार, तो भी बराबर है नहीं कहे कबीर विचार। कहते कि सत्संग की आधी घड़ी तप के वर्ष हजार,
तो भी उसकी बराबरी नहीं की जा सकती। इतना महत्वपूर्ण है सत्संग। लेकिन वो सत्संग कैसा चाहिए? सत्संग जो हमें सही भगवान का संबंध ज्ञान सिखाए। नहीं तो बाहर तो ऐसे बहुत सत्संग चलते जिनमें नौटंकियां ज्यादा चलती, लेकिन ऐसा नहीं चाहिए। सत्संग में सही कि जो भगवान के बारे में ज्ञान मिले, तो ऐसे यदि सही सत्संग होता है। सत्संग का बहुत बड़ा महात्म्य बताया साधु संतों में, बहुत बड़ा महात्म्य। इसलिए प्रभुपाद जी ने जो हमको ABCD सिखाया उसमें पहला ए है। ए मतलब जब तक सत्संग नहीं, संग नहीं, गाड़ी आगे जाएगी। बहुत इंपॉर्टेंट है। तो सबसे इंपॉर्टेंट है पहला संग। यदि संग नहीं रहेगा तो फिर वो उसके जीवन निकल जाएगा, लेकिन वो कुछ हासिल सीख नहीं पाएगा। इस जगत में दो प्रकार के लोग हैं, पद्म पुराण में वर्णन आता है। द्वैभूत सर्ग लोकेस्मिन् दैव असुर एवच, विष्णु भक्त स्मृते दैव असुरस्तद विपर्यय। जो कोई भगवान कृष्ण का भक्त है, विष्णु भक्त स्मृत दैव, विष्णु का भक्त वो देव कहलाता है। और अन्य आसुरस्तद विपर्यय, और जो भक्त नहीं है और अन्य लोग हैं उनको कहते हैं असुर, वो असुर लोग कहलाते हैं। तो उदाहरण हम देखते हैं कि ऐसे कई, आप बताइए उदाहरण की जो भगवान के भक्त नहीं और कई के भक्त हो लेकिन वो असुर कहलाए। उदाहरण, हाँ, किसका भक्त है? शिव जी का। उसको कहते हैं कोई देव, रावण देव कहते हैं रावण राक्षस ही कहते हैं, राक्षस रावण, असुर रावण। और कौन? सबसे कठिन तपस्या किसने की? 7वें स्कंद में भयंकर कठिन तपस्या। हिरण्यकशिपु किसका भगत था? ब्रह्मा जी का। उसको कहते हैं हिरण्यकशिपु देव, असुर महाभयानक, उसका जैसा असुर कभी होगा भी। तो जो अन्य हो गए वो असुर कैटेगरी में आते हैं। जो भगवान का, विष्णु का भक्त है, विष्णु का भक्त भले आसुर भाव से जाए लेकिन फिर भी वो सुर भाव को प्राप्त हो जाएगा। भक्ति ऐसी है उनकी, जो करने जाता है वो ऑटोमेटिक अच्छा खासा भगत बनता ही है। ये दैट इज द ब्यूटी ऑफ विष्णु भक्ति, कृष्ण भक्ति। ये भक्ति का महात्म्य है। और हम देखते हैं संत तुकाराम महाराज के पावन भूमि में उन्होंने भक्ति ऐसे किया कि जब तक सूरज चांद रहेंगे तब तक उनका नाम अमर रहेगा, गूंजता रहेगा। और तुकाराम महाराज की ख्याति क्या करे भक्तों। तुकाराम महाराज कितने साल इस धरातल पे थे पता है? 48 ना, 42 या 48, हमने सुना 48 जहां तक। तो ज्यादा जी नहीं। ये संत लोग हमने देखा है। शंकराचार्य कितने साल थे शंकराचार्य, जिन्होंने 4 पीठ निर्माण किए चारों दिशाओं में, बड़े बड़े। कोई कहता है 18 साल, कोई कहता है 22 साल, ऐसे लगभग पकड़ो, ज्यादा दिए नहीं। तो जो हमने कई ऐसे महापुरुषों के उदाहरण देखे। लंबा जीना इंपॉर्टेंट नहीं है, क्या जिया। बहुत खाना इंपॉर्टेंट नहीं है, क्या खाया वो इंपॉर्टेंट, जिससे न्यूट्रिशन मिलेगा। तो बहुत खाया मिला कुछ नहीं, वो फायदा क्या है। तो इसलिए बहुत थोड़ा जियो लेकिन क्वालिटी जियो, कि दुनिया याद करे। हम क्या इतना जी, अभी देखो कई का हम उदाहरण सुनते, 125 साल अभी भी जिंदा एक आदमी कर क्या रहा है? फुसफुस कपालभाति, योगा प्राणायाम वो कर रहे, फिर क्या मतलब क्या उसका महत्व रखता है? वो
कम जिया 50 साल ही जिया, लेकिन ऐसा जिया पूरे दुनिया में छाप छोड़ के चला गया, ऐसा जीवन जिया। तो ज्यादा जीना इम्पोर्टेंट नहीं, क्या जिया, थोड़ा ही जीवन जिया लेकिन पूरा प्रभु समर्पित, भगवान की सेवा में, वो इम्पोर्टेंट। तो तुकाराम महाराज एक ऐसे महान संत हुए कि जिन्होंने ज्यादा जिए नहीं, कितना जीवन जिए वो 48 लगभग। और कब तक याद रखेंगे हम? देखो तुकाराम महाराज के नाम पे कलयुग में कितने सारे जगह पे संत तुकाराम महाराज नगर, संत तुकाराम महाराज उड्डामपुर, क्या क्या कई ट्रस्ट उनके नाम पे। बहुत संत का जीवन ऐसा रहता है, वो खुद के लिए जीता ही नहीं। पहली बात, संत यानी क्या? अपना कुछ नहीं, जो है दूसरों के लिए। संत बहुत अलग कैटेगरी। तुकाराम महाराज 500 साल पूर्व आए, तो उनका पिताजी का नाम पता है? बोलो के पिताजी का नाम बोला है याद नहीं सुनो बहुत। मैं पीढ़ी बताता हूँ शॉर्ट में आपको उनकी। तुकाराम महाराज के जो पूर्वज थे, मूल पुरुष कहते हैं उनको, आता मराठीत सांगतो, इंट्रोडक्शन ठीक आहे। तर मूळ पुरुष जे होते तुकाराम महाराजांचे, ते विश्वंभर बुवा म्हणतात, आणि त्यांचं घर आहे बघा तुकारामांच्या घराच्या बाजूला, विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष। त्यांच्या पत्नीचं नाव होतं आमाई। आमाईचे 2 पुत्र, हरी आणि मुकुंद, हे 2 पुत्र। आणि आमाईचा नातू, तर आमाईच्या नातूचं नाव होतं विठोबा। विठोबाच्या पुत्राचं नाव होतं पदाजी। पदाजी यांचे पुत्र शंकर, यांचा पुत्र कान्हाया, आणि कान्हाय यांचा पुत्र होते बोलोबा। आणि बोलोबांचे सुपुत्र जे आले ते महान संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय। खूप सुंदर, मला तर एवढं आवडतात तुकाराम महाराजांचे अभंग। तुकाराम महाराजांचे अभंग असं म्हणतात पंचम वेद। कुठलं ज्ञान बघा, संतांची एक विशेषता काय माहिती? आपल्याला मोठमोठी शास्त्र, वेद, पुराण वाचून समजत नाही। साधू संतांनी त्यांच्या थोड्या वाक्यामध्ये सार भरलाय, छोट्याशा वाक्यामध्ये। एवढा मोठा श्लोक कळणार नाही आपल्याला, झालं त्यांनी। संत संग दे हेची दान दे गा देवा तुझा, विसरण व्हावा तुझा, विसरण गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा। तुकाराम महाराज काय मागतात? संत संग देई सदा। तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी। वारंवार मी जन्म घ्यायला तयार आहे, पण मला जन्म कुठं हवा? संतांच्या घरी पाहिजे मला जन्म। म्हणून आपण पण हे मागितलं पाहिजे, आम्हाला जन्म द्यायचा असेल देवा संतांच्या घरी दे। तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, जन्मच द्यायचा मला तर भक्ताच्या घरामध्ये न्हाणी मधला, मोरी मधला, माहिती आंघोळ करतो मोरी, त्यातला किडा बनावा। हे महात्मे, संतांच्या घरी कुत्रा बनावा मला चालेल, पण मला अंबानीच्या घरी मोठा शेट बनायचं नाही मला। कुठल्या मोठ्या जे जीवन भगवंतापासून जर दूर नेणार असं, प्रणाम। गरिबी स्वीकार करेल मी की जिथं भगवान गुणगान, भगवत कथा, हरिनाम ह्या गोष्टीचा। खूप सुंदर आहे त्यांचे काही महत्वाचे, आपण पाहूयात काही गोष्टी। तुकाराम महाराजांचे जीवनातले काही महत्वपूर्ण असे प्रसंग आपण चर्चा करू। किती वेळ चालणार आहे आपलं? काय 1 तास, 11:30, 11 11 ओके। तर खूप सुंदर असे त्यांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत।
थोडक्यात सांगतो कोणकोणते प्रसंग पाहणार आहोत. एक मुंबईचे प्रसंग, दुसरा शिवाजी महाराजांचा, तिसरा एका वेश्येचा, आणि मग बघू जशी स्फूर्ती येईल तशी. तर हे काय म्हणतात, तुकाराम महाराज एक काळ असा होता, आपल्याला माहिती तुकाराम महाराज एक व्यवसायाने वैश्य होते आणि जन्मले होते शूद्रकुळामध्ये, असं वर्णन आहे याच्यामध्ये. आणि लहानपणापासून त्यांची जी पिढी होत गेलेली ते सगळे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय काही लोकांचे मला बरेच वेळा प्रश्न विचारतात, हा काय कसला कुठल्या संप्रदायामध्ये आहे तो संप्रदाय वारकरी, हा प्रश्न असतो बऱ्याच वेळा. बघा, वारकरी संप्रदाय हा ब्रह्मसंप्रदायातून आलेला आहे. ब्रह्मसंप्रदाय आपला कुठला संप्रदाय? ब्रह्म माधव गौडीय संप्रदाय. तर ही देखील वारकरी संप्रदाय त्याच्यातनं आलेली एक शाखा आहे. आणि एवढी प्रामाणिक, एवढे महान संत होऊन गेले संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, मोठमोठे संत. हे सावतामाळी, अजून नामदेव महाराज मोठमोठे जण. एक काळ असा होता, महाराष्ट्र भूमी संतांची भूमी म्हणून अजूनही ओळखली जाते, पण आता संतांपेक्षा असं IT भूमी म्हणून ओळखली जाते है ना. जिकडे तिकडे फार वाटोळ व्हायला लागले IT. तर संतांची भूमी म्हणून कित्येक संत होऊन गेलेले. संत सखुबाई, जनाबाई, मीराबाई तर महाराष्ट्र असे मोठमोठे संत होऊन गेले. आणि एवढंच काय, बाहेर कित्येक संत, काही महाराजांच्या मुखात मी ऐकतो ते म्हणतात, महाराष्ट्र तर अशी भूमी की तिथं संतांचं खाण आहे, एवढे संत होऊन गेलेत मोठमोठे. पण आता ह्याला दुष्काळ पडला, तर काय म्हणतात, नजर लागली, संतच मला नाही आता. फार कलियुग भयंकर वाढत चाललंय. तर मग तुकाराम महाराज जीवन एवढं आदर्श होतं आणि त्यांची ख्याती एवढी प्रसिद्ध व्हायला लागली की व्यक्ती प्रसिद्ध व्हायला लागला की दोन गोष्टी त्याच्या जीवनात घडतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे विरोधक तयार होतात, ऑटोमॅटिक विरोधक. ती प्रसिद्धी, कुप्रसिद्धी असू नये ते सुप्रसिद्धी. कुप्रसिद्धीला तर असतातच विरोधक, चांगली प्रसिद्धी असली तरी विरोधक असतातच. आणि काही द्वेषी लोक तयार होतात, द्वेष करणारे. म्हणून मान, सन्मान, प्रसिद्धी, प्रतिष्ठा ही शुक्रेरे विष्ठा म्हटली. एका साधू भजन मार्गातल्या व्यक्तीला कधी आवडत नाही, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांची ही प्रसिद्धी होत असताना एक मुंबाजी चिंचवडचे होते, इकडे येऊन स्थायिक झाले. मुंबाजींनी ऐकली प्रसिद्धी की अरे हे लस प्रसिद्ध व्हायला लागलाय तुकाराम, आणि सगळी गर्दी त्याच्या कीर्तनाला. इकडे कोण फिरकणा गेले माझ्याकडे. आणि मुंबाजी मध्येचे काही शिष्य सवंगडी घेऊन कुठे आला, देवगावमध्ये. तो खूप सुंदर वर्णन आहे की हे मंबाजी कशा प्रकारे तुकाराम महाराजांप्रती त्यांनी क्रोध प्रकट केला. तर एकादशीला रात्रभर कीर्तन होत असायचं नेहमी. पूर्वी असा काळ होता. आजकाल काय एकादशी, काय द्वादशी आणि कसली चतुर्दशी, सगळ्या एकच दिवशी चालते. सगळीकडे उठा, खा, प्या, बटणं दाबत बसा, हेच आयुष्य आहे का नाही. म्हणजे फार लाईफस्टाईल बेकार झाली आजकाल. आणि एकादशी उपवास तापास तर फार कमी लोक करतात आजकाल. रात्रभर कीर्तन करायचे तुकाराम महाराज. आणि मग त्याच वेळी चिंचवड येथे मंबाजी नावाचा एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. आणि हे ब्राह्मण गृहस्थ आपल्या कुटुंबासहित मग देहू गावात येऊन राहायला लागले.
त्याचा शिष्य समूह पण आला त्यांच्यासोबत. आणि मग मुंबाजींनी पाहिलं की त्याचं योगक्षमतेचे शिष्य चालवायचे. त्यांनी पाहिले तुकाराम महाराज एवढे प्रसिद्ध, सगळी गर्दी कीर्तनाला लोक त्यांच्या इकडे जायला लागले. आणि मग त्याच्या मनामध्ये द्वेष वाढू लागला. त्याने विचार केला, एका मॅनमध्ये 2 तलवारी नाही राहू शकत. मुंबाजीच्या मनात आला असा विचार. मग आता ब्राह्मण देखील त्याला सन्मान करतायत. तुकाराम तर जातीने वाणी आहे आणि मी तर गावचा प्रतिष्ठित महंत आहे, आणि अशीच जर त्याची प्रतिष्ठा वाढीत राहिली तर मला कोण विचारणार नाही. जशी तुकाराम महाराजांची लोकप्रियता वाढत गेली दिवसेंदिवस, द्वेषही वाढत गेला मुंबाजीच्या मनात. त्याने निश्चय केला, मी याचा सूड घेईन, अपमान करून याचा सूड घेईन. मनामध्ये द्वेष भरला. आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी मुंबाजी तुकारामांच्या कीर्तनाला येऊन बसे. पण तुकारामांच्या मनात मात्र कोणताही द्वेष दुजाभाव नव्हता. त्यांना शत्रू आणि मित्र दोन्ही सारखेच. विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीमागे दक्षिण दिशेला जे मेन मंदिर आहे, मुंबाजींनी काही झाडे लावली होती आणि काटेरी कुंपण पण लावलं होतं, आणि स्वतः त्याची ते राखण करत होते. तुकारामांची पत्नी आवली ही कोणाची माहिती कन्या? आप्पा गुळवे, पुण्याची आप्पा गुळवे, त्यांची ही कन्या की तुकारामांची पत्नी. 2 पत्नी होती त्यांना, एक कनकाई आणि एक जिजाई. जिजाईलाच आवली देखील म्हणतात. मग आपल्या कन्येवरील प्रेमापोटी वडिलांनी तिला म्हैस दिली आवलीला, आणि ही म्हैस पाणी प्यायला सोडलं एकदा, तर ती चुकून मुंबाजीच्या बागेत घुसली आणि कुंपण तोडून फार नासधूस केलं सगळं झालं. हे बघून मुंबाजी वाटच पाहत होता की कधी तडाख्यात सापडतोय. त्याला भेटलं कारण. मुंबाजी अपशब्दात बोलू लागला. काही वेळाने तो शांत झाला. आणि मग काही दिवसांनी एकादशीच्या रात्री हरिकीर्तनासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सायंकाळी भाविक भक्त जमू लागले. मंदिराच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग होता. मुंबाजीने ह्या मार्गावर काही काटेरी कुंपण बनवलं होतं आणि त्यात काही फांद्या प्रदक्षिणा मार्गावर पाडल्या. तुकाराम महाराज प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांच्या पायामध्ये ते काटे जाऊ नयेत म्हणून त्यांनी बाजूला गेले. काटे लागतील म्हणून बाजूला गेले. आता मुंबाजींनी तुकाराम महाराजांना काटे बाजूला करताना पाहिले तेव्हा त्याच्या मनात पहिलाच द्वेष आगीसारखा चावताळून उठला. आणि जसं या घटनेने तेल ओतल्यासारखे झाले. सापाच्या शेपटीवर चुकून पाय पडल्यावर कसा तो फुटकारतो जीवघ्यानं, तसा हा फुटकारायला लागला. आणि मुंबाजी रागाने लाल म्हणून अपशब्द बोलू लागला. त्या काटेरी लावली होती झाडं, वाढला एक दांडा काटेरी झुडपाचा, मारायला चालू केलं तुकाराम महाराज. तुकाराम महाराज एकही शब्द बोलत नव्हते. नित्य नामस्मरण, विठ्ठल 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 एकच, आणि सहन करत होते. काही बोलले नाही. बघा, आपल्याला जर चुकून धक्का जर लागला कोणाचं तर माहितीये कोण आहे तुला? नीटच नाही, रस्त्यावर बघा, जर चुकून गाडीचं थोडं जरी काही ओव्हरटेक केला किंवा काही चूक झाली तर कसले चिडतात ड्रायव्हर लोक. सुरुवातच शिवानी करतात, म्हणून तर पुढे लिहिलं चालू होतं वेगळ्या डेंजर. सहनशीलता अजिबात नाही लोकांमध्ये, अजिबात नाही सहनशीलता. 0 टॉलरन्स आहे आज लोकांचा. बघा, फार डेंजर. म्हणून हे जे आहे ह्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराज काही बोलले नाही, निर्दयीपणे तो मारत राहिला. नम्रता, शांती, क्षमा भावना असणाऱ्या तुकारामाने मात्र प्रतिकार केला नाही. मुंबाजीने रागाने निर्दयीपणे मारलेल्या काटेरी काठ्या तुकारामांच्या शरीरावर मारून मारून मोडत होत्या, तरी त्यांच्या मनात कोणती दया उत्पन्न झाली नाही.
अशा 15-20 काटेरी काठ्या तुकारामांना झोडपून मुंबाजीने मोडल्या, पण तुकारामांनी मात्र जागा न सोडता तो त्रास सहन करत आपल्या मुखाने प्रेमाने हरिनाम घेत राहिले, उच्चारत राहिले. निर्दयी माणसाच्या हृदयात दयेचा अंश नसतो. म्हणून बघा, जी दया कोणापाशी नसते माहिती? जे मांस खातात त्यांच्यात दया नसते. आणि हा मंबाजी जातीचा ब्राह्मण होता, तरी निर्दयपणे एखाद्या शेतकरी जसा शेतामध्ये भात पिंजतो तसे त्यांनी काटेरी तुकारामांचे शरीर काठीने पिंजून काढले. जेव्हा त्याचे हात दुखायला लागले त्यावेळेस त्याने थांबवलं. असाच प्रसंग कुठे येतो? चैतन्य भागवत मध्ये हरदास ठाकूरांच्या पासून. त्या दलाल काय म्हणतात, जल्लादांनी एवढं मारलं हरदास ठाकूरांना. हरदास ठाकूर फक्त हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे. आणि हे म्हणत मनामध्ये भाव काय माहिती? हा भाव की जे मारतायत हे जल्लाद त्यांना माहित नाही ते काय करतात, पण हे नाथ तुम्ही यांना क्षमा करा. संत काय भावना आहे त्यांची. संत होणे एवढं सोपं नाही भक्तांना, फार कठीण आहे. संत होणं, संताच्या दर्शनाने त्याच्या संगाने राक्षस देखील, असुर देखील सूर होतो, अभक्त पण भक्त होतो. एखादा द्वेषी, क्रोधी, लालची असा व्यक्ती त्याच्या संघात आल्यानंतर सुखद आनंदाचा अनुभूती करतो. संत संघ फार वेगळे. आजकाल फार कमी संत आहेत प्रामाणिक ह्या जगामध्ये. बघा ना आपलं सुद्धा प्रभुपाद गेले, मांस खाणारे, दारू पिणाऱ्या असे हिप्पी लोकांना प्रभुपादांनी थोडा संघ दिला, पण कसे मोठमोठे संन्यासी झाले, हरिनामामध्ये मत्त होऊन महान वैष्णव झाले का नाही? प्रभुपादांचा काही स्वार्थ नव्हता त्यांच्याप्रती. ज्वलंत उदाहरण फार मोठी. मग तुकाराम महाराज हा अभंग म्हणतात त्यावेळी, न सोडी विठोबा चरण, न सोडी भरते जड परोभारी, शतखंड देह शस्त्राधारी, करिता परी न भे, तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी सावध. हे विठोबा, मी काही झालं तुमचे चरण सोडणार नाही असे त्रिवार सांगतो. किती संकट दुःख जीवावर आले तरी तुमचे चरण सोडणार नाही. शस्त्र धारण करणाऱ्याने जरी माझ्या देहाचे 100 तुकडे केले तरी मी भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आरंभी सावध होऊन माझी बुद्धी मी दृढ केली तुमच्या चरणाशी. कॉन्शियस राहावं लागतं फार भक्तीमध्ये. कधी कुठला प्रसंग आला आणि लगेच भगवत विस्मरण होतं का नाही? पहिलं विसरायला वेळ लागत नाही आपल्याला, स्मरण करायला खूप वेळ लागतो. वेळ काय जीवन जातं तरी पाहिजे तसं स्मरण होत नाही. अख्खं जीवन जातं. बरवे केले विठोबा बरवे, पाहुणी अंत क्षमांगी, कांटीवरी मारविले, शिव्या गाळे नीत नाही बहु फार विटंबिले, तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले. तुकाराम महाराज काय माहिती का, एक संत ज्यावेळेस होतो त्याच्यासाठी काय असतं, एका संतासाठी सुख दुःख सारखे असतं, मान अपमान हे सारखे असतं, भरपूर प्रकारचे व्यंजन, 56 भोग आणि साधं काही अन्नपदार्थ दोन्ही त्याच्यासाठी सारखे. म्हणजे एका संताला तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे जाण सुख दुःख ते समान. त्यासाठी दोन्ही सारखे असतात. एखाद्याला हार घातला फुलांचा खुश होणार, चपलाचा हार घातला पायातले काढून. अरे हे संतांची कॅटेगरी ऐकायला किती भारी वाटतं ना. तुका म्हणे जाण सुख दुःख ते समान, मस्त वाटतं ऐकाय. प्रॅक्टिकल आल्यावर म्हणून मग
मंदिरात येणाऱ्या लोकांनी तुकारामांचे रक्तबंबाळ शरीर पाहिले, हळहळ व्यक्त केली. फार दुसऱ्या दिवशी एकादशीची रात्र होती. तुकाराम तिथे कीर्तनासाठी लोक येऊ लागले, गर्दी वाढू लागली. बघा आता फार सुंदर प्रसंग आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी सर्वत्र नजर फिरवली. काय विचारलं असेल त्यांनी? मंबाजी कुठे आहे? बघा, शनी एवढं मारलं गाठीनी, ही आहे संत. थोडा पण द्वेष आहे त्याच्याकडे. कशी चेतना असेल ना, हे मनुष्य जीवन त्याच्यासाठी भेटले, ती चेतना विकसित करायची. हा उद्देश आहे आपल्या मनुष्य जीवनाला. चेतनेचा विकास व्हायला पाहिजे, शरीराचा विकास नाही. आपल्या शरीराचा विकास होतो, चेतनेचा काय? जनावरांसारखी चेतना, मग उपयोग नाही त्याचा काय. तर त्यांनी एका व्यक्तीला जवळ बोलून विचारले, आज महापुरुष मुंबाजी बाबा कुठे दिसत नाही. इतका त्रास सहन करूनही मुंबाजीबद्दल तुकारामांच्या मनात द्वेष नव्हता. आणि त्या व्यक्तीला मुंबाजीस कीर्तनास येण्यास आमंत्रण देऊन पाठवले. मुंबाजीने परत त्या व्यक्तीला निरोप देऊन पाठवले की त्यांचे शरीर वेदनाने खूप दुखते आहे. तुकारामाने हा निरोप जेव्हा मिळाला तेव्हा त्याने मुंबाजीबद्दल खूप वाईट वाटले. तुकारामांना त्याची खूप दया आली. ताबडतोब ते त्याच्या घरी गेले, दंडवत केला, विचारले. त्यानंतर त्याला अंगाला मालिश करत म्हणाले, मला काठीने झोडपून माझ्या स्वामींचे अंग दुखत आहे. बरं, हाईट झाली आहे का ना? हाईट झाली, दयेची हाईट. लय वेगळे जीवन बाबा. म्हणून साधू बनणं, आम्ही तर काय साधू नाही, खाणं पिणं झोपणं चांगलं चाललंय. साधू वेगळे. शरीर कपडे घालून कोणी साधू होत नाही, वेश टक्कल करून कोणी साधू होत नाही. साधू म्हणजे कोण? साधू म्हणजे अंतःकरण वृत्ती, साधू म्हणजे आचरण, साधू म्हणजे चरित्र. त्याचं कसं आहे त्याच्यावर तो साधू ठरला जातो. फार बघा, हे दया क्षमा शांतीचं अंतःकरणाचं सागर, एवढी दया, तोड नाही. आणि मग कीर्तन केलं त्यांनी चालू. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी मुंबाजीवरती दया केली. मुंबाजीला पण नंतर खिजवल्यासारखं झालं, एवढं त्रास देऊन देखील त्यांनी मला. तर हे दुसरा प्रसंग पाहू. आता दुसरा प्रसंग पाहू शिवाजी महाराजांचा. चालेल? तर काय होतं, एकदा शिवाजी महाराज त्यांनी ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या गाथा, त्याच्या अगोदर आपण ही रामेश्वर भट्टांची कथा पाहू. रामेश्वर भट्ट माहिती? वाघोलीचे. तर काय होतं, रामेश्वर भट्ट हे वाघोलीचे मोठे थोर प्रकांड पंडित, ब्राह्मण, प्रतिष्ठित ब्राह्मण. आणि होतं काय, ज्यावेळेस तुकाराम महाराज कवित्व करायचे, त्यांनी स्वतःनी नाही केली कवित्व त्यांना स्फूर्ती पांडुरंगाने, पांडुरंग आले स्वप्ना माझी जागी केले, सांगितले कवित्व करावे. भगवंतांनी त्यांना आज्ञा दिली की बाळा काय कर, कवित्व, आता तू लिखाण कर. आपण आता क्षमा वाईट नको, बरेच पुस्तकं लिहितात, गुरु आज्ञा असं गोष्ट वेगळी. स्वप्नामध्ये जर भगवंताचा आदेश आला असेल, स्वप्नामध्ये येऊन जर म्हणले असेल चैतन्य महाप्रभू, गोविंद देव, पुस्तक लिहा तुम्ही आता, मग बिंदास लिहा. पण मोका लिहून 2000 होते, ते वाचत बी नाही कोण. कशाला कमी आहेत का पुस्तकं सांगा. तर ज्यावेळेस अशा आज्ञा असेल काय आशीर्वाद, तर मग गोष्ट वेगळी. नाहीतर मग ज्यावेळेस त्यांनी पाहिलं रामेश्वर भट्टांनी, जो तो तुकाराम महाराजांचे अभंग गातोय, सर्वत्र त्याची कीर्ती पसरली. लोह गावात ज्यावेळेस तुकाराम महाराज गेले होते, तिथे ते काही दिवस राहिले. आणि त्यावेळेस तिथं रामेश्वर भट्टांनी पाहिलं की तुकाराम महाराजांचे अभंग ज्याच्या त्याच्या वाणीत काय चाललंय काय. मग त्यांना राहावलं नाही. त्यांनी त्यावेळी
रामेश्वर भट्टांना राजमान्य ही पदवी भेटली होती. प्रकांड पंडित होते ते. आणि मग त्यांची वाढती प्रतिष्ठा त्यांनी ऐकली. हृदयामध्ये द्वेष आला त्यांच्याही. तो रागाने म्हणाला, सगळीकडे पाखंड माजले आहे, यावरती उपाय केलाच पाहिजे आणि त्या तुकारामाला देहगावातून हाकलून अपमानित केले पाहिजे. अशा मनात योजना करून राजदरबारात आलेल्या प्रभावाचा फायदा घेऊन त्यांनी तुकाराम महाराजांविरुद्ध तक्रार केली. रामेश्वर भट्ट म्हणाले, तुकाराम शूद्र कुळात जन्माला आहे, तरी सुद्धा वेद श्रुतीचा प्रचार करतोय. पहिले लक्षात ठेवा, वेद श्रुती ही केवळ ब्राह्मण वाचायचे, शूद्रांना अधिकार नव्हता. आजकाल ब्राह्मणच वाचत नाही तर ते शूद्राचं काय, त्याला काय विचारायला. इथं ब्राह्मणांचाच पत्ता नाही. कोण कोण म्हणतात ब्राह्मण म्हणतात का, आजकाल ब्राह्मण देखील जे अभक्ष्य भोजन करतायत नाही का. तर कुठं ब्राह्मणत्व राहिले आजकाल फार. आणि मग शूद्र असून देखील हा श्रुतीचा वेद प्रचार करतो. हरिकीर्तन करून सात्विक लोकांना त्यांना वश करून घेतला आहे. आणि याचा परिणाम काय, ब्राह्मणही त्यांना नमस्कार करतात. मला फार वाईट वाटतं. वेदातील सर्व मार्ग बाजूला सरून हा फक्त हरिनाम कीर्तनावर भर देतो आणि फक्त कृष्ण भक्ती स्थापित करतोय. मला तर निव्वळ पाखंड वाटतोय. कोण म्हणतंय? रामेश्वर भट्ट म्हणताय. आणि ते ऐकून पुण्याच्या ग्रामाधिकाऱ्याने देहूच्या पाटलाने निरोप पाठवला की तुकारामांना देहू गावाबाहेर हाकलून द्या. काही ग्रामवासियांनी ही गोष्ट तुकारामांना सांगितली. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावचे हे लोक, आता घाली भीक मज कोण मज. आता येणे चवी सांडली म्हणती, निवाडा करीती दिवाणात. भल्या यासी या सांगतली मात, केला घात या दुर्बळाचा. तुका माने यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. काय करायचं यांचा संग, कोण खायला देणार गावात. पाटील पण कोकलाय, जाऊ दे आता काय करू आपण, शोधित विठ्ठलाला जाऊ. अशी याचना करत तुकाराम नामाचा गजर करू लागले. आणि त्यांनी विचार केला की आता रामेश्वर भट्टाने भेटलं पाहिजे. ते वाघोलीमध्ये जाऊन भेटले. ताबडतोब देहूपासून ते वाघोली येथे त्यांना तुकाराम महाराज भेटण्यास निघाले. आणि रामेश्वर भट्टांसमोर आलेल्या तुकारामांनी त्यांच्यासमोर निःसंकोचपणे दंडवत केला. नंतर हरिकीर्तन करत पांडुरंगाच्या स्तुतीपर अभंग म्हणू लागले. त्याला प्रतिसाद म्हणून रामेश्वर भट्ट म्हणाला, तू जातीने शूद्र आहेस, तुझ्या कवित्वामध्ये वेदशास्त्राचे वर्णन असते, तुला असे करण्याचा अधिकार नाही. मला तुझे हे शास्त्र विरुद्ध वागणे असे वाटते. यामुळे बोलणारा ऐकणारा दोघेही नरक यातना भोगतात, असा शास्त्राचा निष्कर्ष आहे. यासाठी आजपासून कवित्व करणे बंद कर. रामेश्वरांचा आदेश ऐकून तुकारामांना आनंद झाला. त्यांनी विचार केला, मला प्रत्यक्ष पांडुरंग रामेश्वर भट्टांच्या मुखातून आज्ञा देत आहेत, कारण व्यर्थ बडबड करून मी माझ्या वाणीला कष्ट देत आहे. बघ काय भावना आहे तुकारामाला. वा, आपण असतो तर तुकारे शान झालं, मला शिकवत अशील भट्ट वाघोलीचा. पण मी आपलं वेगळं तेच आहे, हेच अहंकार आहे. त्याच्यामुळेच आपण इथं महाराष्ट्रात जन्म इथं आहे, आपण या जगात आहे, भौतिक जगात, नाहीतर फार. आणि मग तुकाराम महाराज रामेश्वर भट्टांना नम्रपणे म्हणाले, अहो आपण ब्राह्मण आहात, प्रत्यक्ष भगवंताचे मोक आहात. आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी आजपासून कुठल्याही प्रकारचे काव्य करणार नाही. पण आतापर्यंत लिहिलेल्या कवितांचे काय करू, आतापर्यंत लिहिलेलं काय करू त्याचं. आणि मग या प्रश्नाला उत्तर देताना रामेश्वर भट्ट म्हणाले, आतापर्यंतचे सर्व लिखाण तू स्वहस्ते लिहिलेल्या कवितांचे स्वहस्ते लिहिलेले ते नेऊन पाण्यात बुडवून टाक. तुकाराम म्हणाले, मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करेन. लगेच ते देहूला गेले. अश्रुपूर्ण नयनाने पांडुरंगासमोर दंडवत प्रणाम केला आणि प्रार्थना केली. म्हणजे हे रुक्मिणी विठ्ठला, आपल्या आज्ञेने
असंबंध वाकडे तिकडे काही बोल लिहिण्याचा प्रयत्न केला आणि आता ते पाण्यात बुडवून टाकावे ही आपलीच इच्छा. तुमची इच्छा आहे लिहावं, लिहिलं. आता तुमचीच इच्छा आहे की मी बुडवावं. बघा कसं काय लीला करताय. भगवंत इकडं चपलाने मार बी बसवतील आणि तिकडं सुंदर कमळाचा हार पण घालतील. दोन्ही लीला भगवंतांच्या भक्तासोबत. आता त्याला हाराशीही घेणं देणं नाही आणि त्या चपलीशी घेणं नाही. काय हे संत आहे, ही चेतना अशी, ही स्थिती येते अशीच येत नाही. ती साधन भजन करून भगवत भावना विकसित करून ती स्थिती येते. त्या स्थितीला मग त्याला मान अपमान सन्मान हे स्पर्श करत नाही, तो कुठं भुलत नाही. आता आपली काय ती स्थिती नाही ना. आपल्याला त्या स्थितीला यावं लागलं. आज ना उद्या प्रयत्न तर करावा लागला. आणि मग त्या रात्री तुकारामांनी उत्साहात कीर्तन प्रेम करत निघाले. सर्व एकत्र घेतल्या. जड दगड बांधून इंद्रायणीमध्ये पांडुरंगाच्या नावाचा गजर करत खोल पाण्यात सोडून दिले. आणि आता तिथं बघा दुष्ट लोक कसे तुकाराम महाराजांना काय कसे त्रास देत होते. तर काही काही जण म्हणत होते बघा, निंदक तिथं होते. ते म्हणाले तुकारामांनी कवित्व करून आपली महती वाढवली, पण अशी प्रसिद्धी फुलपाखराच्या रंगासारखी असते, ती जास्त काही टिकत नाही. रामेश्वर भट्ट हा खरोखर विद्वान ब्राह्मण आहे, जणू दुसरा सूर्यच हो. त्यांनी असत्याचा बिमोड केला हे पाहून आम्हाला हृदयापासून आनंद होत आहे. पण दुर्दैवाने असे म्हणणाऱ्यांना विष्णू भक्तीच्या महिमाची कल्पना नव्हती. तुकाराम मात्र संतुष्ट होते. जगातला हर्ष शोक द्वंद्वापासून ते मुक्त होते. काय करणार, मुक्त आहे, त्यांना स्पर्श नाही करत ह्या गोष्टी. मग त्याने विचार केला, ही भगवंताची इच्छा आहे, मी का व्यर्थ चिंतन करू, भजन चालू ठेवले. म्हणून काही परिस्थिती आली तर भजन सोडायचं नाही जीवनात. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. मग ते काही ब्राह्मण म्हणाले, काही वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्रे पाण्यात बुडवून संसार बुडविला आणि आता अभंग बुडवून परमार्थ बुडवला. पहिला संसार आणि आता परमार्थ दोन्ही बुडवला. आता काय शिल्लक आहे? प्रपंचही बुडवला, परमार्थही बुडवला. उघड्या तोंडाने फिरायला लाज वाटत नाही असे म्हणून रागारागाने ते निघून गेले लोक. त्यानंतर तुकारामांनी काही त्यांना विरोध नाही केला. लय सहनशील लागते हो. वैकुंठात काय पिझ्झा पास्ता खाऊन जाईल का कोण वैकुंठात? कमालीची सहनशीलता लागते, कमालीची. एवढं सोपं नाही. तर आणि मग काही दिवसानंतर तुकाराम महाराज, आपल्याला माहिती आहे तो प्रसंग. तुकाराम महाराज 15 दिवस त्यांनी काय केली, तपस्या केली. 15 दिवस खाणं पिणं सोडून दिलं त्यांनी. म्हणलं आता काही खाणं पिणं नाही. आणि त्याच वेळी काय झालं माहिती, एक प्रसंग घडला ह्याच्या जीवनात. ज्या दगडाने तुकाराम महाराजांनी बुडवली गाथा, तो दगड आजही मंदिरात आहे, मेन मंदिरामध्ये. आता आतमध्ये आला. पूर्वी एक काळ होता, म्हणजे एक 2009, 8, 7, 8ला मी यायचो इथं. आमचे काही रिलेटिव्ह तिथं. तर काही बरंचसं शेतच होतं इथं मंदिर बांधकाम चालू होतं त्यावेळेस. गाथा मंदिर अगदी पायाखाली थोडं वरती उचललं होतं. 2006-07ची गोष्ट. यायचो आम्ही पूर्वी. तर आणि पाणी इकडं दुथडी भरून व्हायची उन्हाळ्यात पण इंद्रायणी. आत्ताची जास्त लांबची गोष्ट नाही. मग तो दगड जो होता तो आम्ही मिठी मारून जायचो त्या दगडावर. आता तुम्ही बघितलं, पूर्ण स्पर्श करून दाबायचो येते, कारण ह्याला बांधून सोडलं. तो दगड पण दिव्य आहे. तो दगड नाही, महान दिव्य शिळा आहे ती. आणि आता ती शिळा एवढी लांब ठेवली की दिसत बी नाही ती आतमध्ये मंदिरात. ती फार कमी लोकांना माहिती शिळा आतमध्ये काय. म्हणजे गर्दी वाढेल ना तसं जगन्नाथपुरीमध्ये काळ होता. एवढी गर्दी, पहिली एवढी गर्दी नव्हती. आम्ही जायचो डायरेक्ट दर्शनाला जगन्नाथपुरीमध्ये, डायरेक्ट लाईनीत आणि लगेच दर्शन. आता गेले कोण पुरीमध्ये इतक्यात.
बाहेर मंदिराच्या रस्त्यावर असे बॅरिकेड्स लावले, कित्येक गर्दी. अध्यात्मामध्ये लोक वाढली, म्हणजे जरा प्रचार होतोय, पण भक्त कोण बना नाही पाहिजे. तसं नेमकं होतंय काय माहिती नाही, पण असं त्यांना तो दगड आजही ती शिळा साक्ष आहे. आणि तुकाराम महाराज ज्या इंद्रायणी डोहात माहिती नाही, इथंच खाली गेल्यानंतर तिथं बुडवलेला आहे, तो दगड आजही तिथं आहे, की ज्या दगडावरती तुकाराम महाराज 13 दिवस होते. 13 दिवस. रामेश्वरांना वाघोलीमध्ये आता बघा, याने अपराध कोणाचा केलाय? एका शुद्ध वैष्णवाचा. आता बघा काय होते रामेश्वरांचं, काय अवस्था झाली. त्यांनी अशा महान भक्तांचा अपराध करून साक्षात भगवंतांचा क्रोध अंगावर ओढवून घेतलाय. असा क्रोध कोणी ओढवून घेतला होता भक्ताचा अपमान करून? रावणाने. कोणाचा अपमान केला? स्वतः बंधू विभीषण आणि साक्षात अंतरंगा शक्ती सीता माता यांच्याप्रती अपराध. अजून कोणी ओढवला अपराध असा केला? कोणाचा केला? प्रल्हाद महाराज. काय झालं? म्हणून जीवनामध्ये मोठमोठी पाप भगवंत सहज नष्ट करते, अवघड नाही ते. पण जो वैष्णव अपराध त्याला काहीच कुठंच थारा नाही. वैष्णव अपराध फार संपवतो. वैष्णव अपराध कधी जीवनामध्ये करू नका, नाहीतर त्याला गतीच नाही, त्याची दुर्गती भयंकर होते वैष्णव अपराध. त्यांचं रामेश्वर भट्टात तपस्वी ब्राह्मण होते आणि सूर्यासारखे त्यांचे तेज होते. पण ज्यावेळेस ते निघाले बाहेर पुण्यातील एका प्रसिद्ध ठिकाणी, तेव्हा शिष्य त्यांच्यासोबत होते. आणि जसं तलावातून स्नान करून बाहेर आले, त्यांचे अंग अग्नीने भाजल्यासारखे झाले. आग 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 तडफडायला लागले. ते जोर जोराने मदतीसाठी ओरडू लागले. असह्य वेदना. मग हे पाहून त्यांच्या शिष्याने पाणी ओतलं, पण काही प्रयत्न असफल. 10 वाढतच गेला. रामेश्वर भट्ट आपल्या शिष्यांना म्हणाले, चला इथून आपण वाघोलीला घरी परतूया. खूप त्रास होतोय मला. रात्र दिवस उठता बसता झोपताना सर्वांगाला असह्य वेदना. त्यांनी आतापर्यंत केलेल्या तपश्चर्याचा काही उपयोग झाला नाही. का नाही झाला? कारण त्यांनी रामेश्वर भट्टाची अवस्था पाहून लोक म्हणू लागले, अरे यांनी महान वैष्णवाचा अपराध केला आहे, अभंग पाण्यात बुडवायला लावले. आणि भगवंत आता याच्यावर क्रोधित आहे आणि त्यामुळं हा मरणप्राय याला वेदना आहेत. म्हणून आणि तिकडं तुकाराम महाराज पांडुरंगासमोर बसले. अन्न पाण्याविना आता प्राण त्यागायचा. बुडवले अभंग. आता प्राण, आता काही जीवनात अर्थ नाही बघा. आणि मग पुढं तुकाराम महाराजांची लहान एका तुकाराम महाराजांच अन्न पाणी विना 13 दिवस ते राहिले. त्या रात्री अनेक जणांनी पांडुरंग स्वतः स्वप्नात येऊन त्याने दृष्टांत दिला की मी इंद्रायणीमध्ये पाण्यात सुरक्षित त्यांचे अभंग कोरलेच ठेवलेले आहेत आणि पहा ते अभंग आता पाण्यावर तरंगत आहेत. तुम्ही त्वरा करा आणि जाऊन काढा द्या. काही लोकांनी पाहिलं, त्यांना वाटलं खरंय की खोटे. सकाळी जाऊन पाहतात तर काय, तुकाराम महाराजांच्या अभंग इंद्रायणीत डोहात भोपळ्यासारखे तरंगत होते पाण्यात. तर ते अद्भुत दृश्य पाहून सर्वांनी जोरदार हरिनाम केलं. हे दृश्य पाहताना लगेच काही लोकांनी जाऊन ते अभंग आणले पोहोचून. त्या पिक्चरमध्ये दाखवतात इंद्रायणी देवीवरती घेऊन आली वगैरे, नाही तर काय काय बघितलं तुकाराम महाराज पिक्चर? असले पिक्चर बघा. ते बाकी काय आता आम्हाला तर किती काळ लुटून गेला माहिती बी नाही काय असतात पिक्चर आजकाल. लहानपणीच काय बघितलं असेल तर प्रभूपादांच्या कृपेने वाचलो, नाहीतर थिएटर आयुष्यातच गेलं असतं तर फार. म्हणून त्यांनी आणले, अभंग आणून दिले. आणि
तुकाराम महाराज म्हणून लागले, तू कृपाळू माऊली आम्हा दिनांची सावली, न सवरती आपली बाळवेशे. तुका म्हणे मी अन्यायी, क्षमा करी ओ माझी आई, आता पुढे काही तुझं घालू साकडे. पांडुरंगा, अहो तुम्ही कृपाळू आई आहात, थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला. खाणं सोडून दिलं ना, भगवंताचा अंत पाहिला तुकाराम महाराजांची भावना बघा. योगक्षेम पुढे तुझं कारणे लागले, तुका म्हणे वृद्ध साचे केले आपुले. कापो कोणी मान सुख पीडित दुर्जन, तुझं होशीन ते मी न करी सर्वता. हे भगवंता, कोणी माझी जरी मान कापली, दुष्ट लोकांनी मला कितीही पीडा केली, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं मी काही करणार नाही. आम्हाला पाण्यात उभे करून वह्या रक्षण कराव्यास लावल्या, ही माझ्यासारख्या चांगल्याकडून फार मोठी चूक झाली. माझा अधिकार कोणता? अहो तुमच्यासारख्या समर्थावर किती भार घालावा हा मी विचार केला नाही. म्हणून जे पूर्वी होऊन गेले ते गेले, आता वावगे बोलावे का बोलावे. म्हणून आता इथून पुढे मी सावध राहणार, तुकाराम महाराजांची भावना. आणि मग रामेश्वर भट्टाने इकडे इतका पश्चाताप झाला, खूप पश्चाताप झाला. मग त्यांना रामेश्वर भट्टांच्या स्वप्नात एक संन्यासी आले. त्या संन्यासीने येऊन सांगितले की तुकाराम महाराज जगाचा उद्धार करण्यासाठी आले, त्यांची निंदा तू केलीस, द्वेष केलास, त्यामुळे तुझं सगळं पुण्य नष्ट झालं, मोठा अपराध केलास, त्याचा परिणाम हा की तुला दुःख भोगावं लागते. आता तू जा, तुकारामांना शरण जा, तेच तुला या दुःखातनं तापातून मुक्त करतील. कारण महापाप घडले, मग शरण गेल्यावर मुक्तता होईल. जेव्हा रामेश्वर भट्ट जागे झाले, तात्काळ लगेच त्यांना खूप पश्चाताप झाला आणि मनात विचार केला की खरंच मी खूप अपराध केलाय. आणि लगेच जाऊन देहूमध्ये आले. आदरपूर्वक त्यांनी वृत्तांत सांगितला तुकाराम महाराजांना. रामेश्वर एक सुशील ब्राह्मण होते, रामेश्वर भट्ट. हे असं विपरीत का घडावं, तुकाराम महाराजांनी विचार केला असा. तुकारामांना शत्रू मित्र दोन्ही समान, आणि त्यांनी कुठलाही द्वेष ठेवला नाही. तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये खूप सुंदर फेमस अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रूही मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. चित्त जर शुद्ध असेल ना तर तुम्हाला साप पण चावणार नाही, तुम्हाला वाघ खाणार नाही, विंचू डसणार नाही. हे सत्य. आता आपल्याला सापाची भीती का वाटते आणि विंचू आपल्यालाच का चावतो येऊन? याचा अर्थ चित्त बरबटले, पार घाण झाले. एक सत्य घटना माझ्या जीवनातली सांगतो, बाकीच्यांचं काय. लहानपणी गावी जाणं असायचं, तर त्या झोपले होते अशा पडवीमध्ये बरेच जण, 8-10 जण असतील, नातेवाईक सगळे, मामाची मुलं वगैरे अशा. आणि त्या 8-10 जणांमध्ये एक काळा घोर विंचू, त्यांच्या मध्ये मी होतो बरं का, लहान होतो त्यावेळेस, असं तिसरीला वगैरे, तिसरीत होती. मला अजून आठवते, चांगला आठवते. काळा भर एक विंचू कुठनं आला कसा माहित नाही, येऊन बरोबर माझ्या डाव्या करंगळीला चावला. चावल्यानंतर झोपेत आता काय कळते कोणाला, झालं ना आग चालू, जी रडायला चालू केली, बाप, अख्खं सगळे जागे झाले. खूप रडलो भयंकर. आमच्या आजी आता नाही, आता गेली धामात, शिवजी, महान शिवजीची भक्त, राख घेतले, काय काय मंत्र म्हटले. खूप भयंकर रडत होतो मी, म्हणजे मरतोय का काय असं, एवढी प्रचंड आग आग आग. ते काय करून ते काही तासानंतर मग ते विष उतरवलं, मंत्राद्वारे विष उतरवलं, राख लावून अशी. असं आहे, ही मंत्रात शक्ती आहे. आजही कुणाला साप चावला तर आज असे आहेत काही पुरुष जे मंत्राद्वारे सापाचं विष उतरवतात. म्हणून हे आपलं काही थोतांड नाहीये, काही नाही आहे, मंत्रात शक्ती आहे. तुमच्या यंत्रात शक्ती आहे का नाही? मंत्रात शक्ती कसं काय नसेल? यंत्र दिसतोय, मंत्र तर सूक्ष्म आहे, ध्वनी सूक्ष्म आहे ना, शब्द सूक्ष्म आहे, त्याच्यापासून सगळं क्रिएशन आहे.
भागवत जर पाहिलं तर किती शक्ती मध्ये यामध्ये. तरंग दिसतात का, पण पोहोचतात का नाही. कालच एक भक्ताने फोन केला कॅनडावरनं व्हॉट्सअपद्वारे. आता मी कुठं खोलीमध्ये आहे, तो कॅनडा. असं स्पष्ट आवाज, काही नो डिस्टर्बन्स, ना कुठली ISDN लाईन टाकायला लागली, ना कुठलं काय, काही नाही. बघा हे तरंग, सॅटेलाइट काय तरंगच ना, दुसरं काय, वेव्स आहे ना. कुठं ते कसे वेव्स, मग कशी रचना आहे बघा ब्रह्मांडाची, भगवंतांनी कशी केलेली रचना. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न काय, हेच आहे, चित्त शुद्ध तरी शत्रूही मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. चित्त जर शुद्ध होत चाललं असेल तर वाघ तुम्हाला खाणार नाही, साप चावणार नाही. सत्य, खूप सत्य, याला असंच नाही. विष ते अमृत आघाते हित, अकर्तव्य नीत होय त्याचे. बघा ना, मीराबाईंना पण दिलं ना विष, मीराबाईला विष. काय झालं, काय झालं का, काहीच नाही. मीराबाईला मारण्यासाठी वाघ सोडला, भयंकर हिंस्र वाघ. आणि तिने जेव्हा पाहिलं वाघाला सोडला, तिने सांगितलं काही दासेनी की वाघ येतोय तुम्हाला, चला. ते पाहिलं, कुठे वाघ, पाहिलं तर काय, माझे नरसिंह भगवंत आले मला भेटण्यासाठी. बघा तुझी भावना. आणि हेही सांगितलं की ह्याच्यामध्ये विष आहे. हे तर चरणामृत आहे भगवंताचं. विषाची शक्ती जास्त आहे का चरणामृताची, मला बघायचं. जर खरंच जर विष असेल तर देह सुटेल, आणि खरंच जर देह सुटला तर विषाची शक्ती चरणामृत पेक्षा जास्त आहे मला. पण जर चरणामृतची शक्ती जर जास्त असेल तर विष काही प्रभाव नाही होणार विषात. निश्चितच विषाचा काय प्रभाव होणार जर अशी श्रद्धा असेल तर. म्हणून भक्ती मार्ग श्रद्धेवरती चालतो. कसा भाव, श्रद्धा. जयाजवळी जायचा भाव, तयाजवळी तायसा देव. भावना काय, भावना जर नसेल तर मग फार. म्हणून तुकाराम महाराज पुढे म्हणतात, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. दुःख देखील चित्त जर शुद्ध असेल तर ते देखील सुख होईल. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी तसे येणे अनुभवे. आणि अशा प्रकारे मग तुकाराम महाराजांची जेव्हा क्षमा याचना केली आणि तुकारामांनी लिहिलेले अभंग शिष्याने रामेश्वर भट्टांना दिले आणि सगळा वृत्तांत सांगितला. एक एक शब्द त्यांनी वाचू लागले आणि अद्भुत चमत्कार झाला की ज्या अग्निज्वाळा त्यांना झाल्या होत्या त्या तात्काळ बंद झाल्या, एकदम नॉर्मल झाले ते. तर अशा प्रकारे रामेश्वर भट्टांचा हा एक प्रसंग. आणि आता पुढचा प्रसंग आहे की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक स्त्री आली होती. बघा आता हे म्हणजे रोमांचकारी प्रसंग. तर तुकाराम महाराज मोठे संत प्रसिद्ध. तर ना त्या स्त्रीने, तिला इच्छा झाली की एकांत मध्ये तुकाराम महाराजांचा संग करण्याला, आणि ती त्या भावनेने आली. आणि मग तुकाराम महाराजांकडे ज्यावेळेस ती आली त्या भावनेने, शरीर सुख प्राप्त घेण्याच्या इच्छेने तिने तशी इच्छा व्यक्त केली की मला तुमचा एकांतात संग करायचा, तशी इच्छा प्रकट केली. आणि मग तुकाराम महाराजांनी तिला काय उपदेश केला. हा अभंग सगळ्या यंग मुलांसाठी, जे यंगस्टर आहेत, खूप महत्वाचं आहे. कारण मॅक्झिमम पोरांच्या गाड्या इथंच फेल होतात. कॉलेजला गेले की बिथरून जातात, इथं संत होतात. कॉलेजला गेले की फुस डेंजर. का, कारण फार भयानक आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली, आता ही सृष्टी वाढवायची कशी? जोपर्यंत आकर्षण नसणार तोपर्यंत वाढणार नाही ना, संख्या वाढणार कशी जीवाची? म्हणून त्यांनी काय केलं, एक अशी रचना केली आणि मायेची एक रचना केली आणि तिला नाव लिहिलं स्त्री. स्त्री म्हणजे माया, आणि माया म्हणजे
आणि हे फॅक्ट आहे, मी नाही ना शास्त्राप्रमाणे आला. बरं आता म्हणा तुम्ही भाऊ स्त्री असं कसं काय माया? अहो, ज्यावेळेस भोग बुद्धीने पाहाल तर ती माया, आणि ज्यावेळेस साक्षात परस्त्री आम्हा रुक्माई समान ही जर भावना असेल, साक्षात राधाराणीची सहचरी ही जर भावना असेल, माते समान या दृष्टीने पाहिलं तर मग ती माया आहे. पण कठीण आहे, फार चित्त दूषित होतं लगेच. मग तुकाराम महाराजांनी अभंग म्हणला त्यावेळी, ते म्हणतात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ठा या पाषाण मृत्तिकेच्या, ना आठवे हा देव न घडे भजन, लाचावले मन आवरेना, दृष्टी पुढे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पावे बांधू संकटपणे. म्हणतात, हे नारायणा, मला स्त्रियांचा संग नको, मग त्या लाकडाच्या, दगडाच्या, मातीच्या का असेना. बघितलं, स्त्रियांचा संग नको. आणखी तुकाराम म्हणतात, साधकाची दशा उदासा असावी, उपाधी नसावी अंतर्भाई, लोलुपता इंद्रितेची नावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांशी प्राण गेल्या जाण वचन बोलू नये. तुका म्हणे ऐशा साधने संग सज्जनांचा, नाम कीर्तनाचा घोष हरणीशी. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपा. गुरुची कृपा कोणावर होते? ही जी साधना करत त्याच्यावर. साधना कशी? एकांती लोकांती देहाप्रती पहिलं उदास, नंतर एकांतमध्ये, एकांती लोकांती समाजामध्ये प्राण गेल्या जाण वचन बोलू नये. स्त्रियांशी प्राण गेल्या जाण म्हणजे बोलायचंच नाही. आणि आता कॉलेजमध्ये तर काय सांगायचं, पोरीच आम्ही बघतो, येत असतो वेळेसवर पोरी सिगरेट फुकायला लागल्यात. आणि आजकाल तर पोरी गळ्यात ठीक आहे बाबा, फुटपाथवर चाला, गळ्यात हात घालून चालताय तुम्ही, लाज सोडली जगाची, बिनलाजी झाल्यात, चला गोष्ट वेगळी सोडून द्या. पण मंदिरात येऊन लाज सोडली. आता तर मंदिरात पण येऊन विचित्र वागणं एकदम. मग सिक्युरिटी झापतो ना असा, अक्कल आहे का तुम्हाला? बघितलं, एक तर माताजीच म्हणून काय, आता एक माताजी तर असते थर्ड कपडे घालून आली, असा झापला सिक्युरिटी त्याला. अक्कल आहे का तुला? मी घातलंय काय? हे शिकवण आहे काय? असलं शिकवलंय घालायला? तिलाच लाज वाटली. जाऊन मग आणलं होतं तिने बॅग मधलं, घातलं परत मग नॉर्मल ड्रेस. हे बघा आजकालच्या पोरी. म्हणून आजकाल जे बलात्कार वगैरे होतात, का होतं? कारण स्त्रियाच आहेत. असे विचित्र कपडे घालून उद्विग्न करणार, मुलांच्या कामासना भडकावणार. मग भडकावल्यानंतर काय ते काय पूजा करणार? काय करणार? कोण कारणीभूत आहे? म्हणून एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक भक्त सांगत होते, असे कंप्लेंट करत होते की स्त्रियांना हे काय ते रेप, बलात्कार हे खूप केसेस वाढत आहेत, त्याच्यावर काय येतं का? तर पोलीस म्हणले, तुम्ही मुलींना व्यवस्थित कपडे घालायला शिकवा, बघा ऑटोमॅटिक हा रेट कमी होईल. असले घालणार कपडे विचित्र, आणि तुम्ही बघा. म्हणून जे कोणी कनेक्शन मध्ये असते, आपण शिकवलं पाहिजे. गोपी ड्रेस किती सुंदर, पूर्ण अंग असतं का नाही झाकून, साडी, संस्कृती किती महान आहे बघा ना. साऊथ इंडिया मधला त्यांच्या ड्रेस, पूर्ण शरीर झाकलेलं, पदर डोक्यावर. मग हे पाहूनच एक आदर मानत होतं का नाही, ऑटोमॅटिक मनामध्ये आदर येतो. आता ते टाईट जीन्स आणि ते थर्ड क्लास टॉप आणि विचित्र ते तसलं लिस्टेप आणि एकदम, म्हणजे आता बघून कोण म्हणणार माताजी त्यांना? उलट आता एक तो भक्त सांगत होते, एक असेच तरुण मुलीला ते माताजी म्हटले, ती असली चिडली बाई, असली चिडली, खतरनाक. तुम्हाला कळतं का? तुम्ही माताजी म्हणताय मला, तुम्हाला काही माताजी वाटले काय? तिचा अहंकार पेटला. विचित्र स्थिती आहे भक्तांनो. आणि आजकाल अशा सद्गुणी स्त्रिया की ज्या नम्र आहेत,
ज्या संसाराला बांधून ठेवणार आहे अशा फार कमी आहेत. त्या आल्या की पहिलं घर फोडतं, नवऱ्याला बाहेर काढतात, 1 BHK मध्ये येऊन घुसवतात. आईबापाला त्या आतमध्ये, आईबाप बाहेर, आईबाप आत नाही तर ते बाहेर. होतं का नाही? फॅक्ट आहे. त्यामुळं तुमच्या ते काही ग्रहस्थ होतील भविष्यात, कानाला खडा लावा. मी नाही म्हणत ब्रह्मचारी व्हा, तुम्ही ठरवा तुमचं जीवन आहे. पण अशा स्त्रीशी लग्न करायचे, अशा मुलीशी की जी पैसे नका बघू तिचं काय ते काय म्हणतात, दहेज, हुंडाला धोंडा लावा, मारा धोंडा, बघू नका ते काही बघू नका. फक्त एक बघा, तिचं चरित्र आणि स्वभाव असा हवा की ती आता हुंडा घ्याल नंतर जीवनभर धोंडा उचलायला लावत ते तुम्हाला, जीवनभर कष्ट, जीवनभर त्रास भयंकर. आम्ही कित्येक ग्रहस्थ बघितले. एक तर सारखंच येतात, बरेच जणांचे अनुभव एक सांगतो. एक येतात म्हणतात, यार तुम लोग मेरे को शादी के पहले क्यों नहीं मिले, काय क्यों इतना झमेला में फंसता यार मैं, पर बात हो भक्ति बाद में मिली. ये तो आप सौभाग्यवान हो, आपको शादी करने से पहले भजन मार्ग मिला है. नहीं तो क्या, ये साधारण चीज है भक्ति करना, बहुत ऊंची चीज है. युवा अवस्था में जहाँ पे इंद्रियां इतनी प्रबल है, इतनी बलवान है, ऐसे इंद्रियों को पकड़ के हरि नाम में लगा देना, भजन में लगा देना, नाम करना और संयम सिखाना और ये करना, ये ऐसा मान लो कि आप कलयुग में रहते हुए सत्ययुग में रह रहे. फिलहाल अभी तो सत्ययुग का जैसा ही थोड़ा वातावरण इस हॉल में तो एटलीस्ट, फिर बाहर पता नहीं क्या है, वो मुश्किल है वो. तो शादी करने से पहले बिल्कुल परख लेना उस स्त्री को, नहीं तो जिंदगी भर पछताना पड़ेगा, जिंदगी भर. क्योंकि चाणक्य नीति कहती है 3 चीजों से हमेशा सावधान रहें. 3 चीजों से हमेशा संतुष्ट रहना. कौन कौन सी 3 चीजें? पहली जीवन साथी, ये पत्नी. अब क्या करें, अब तो मिल गई तो अब तो संतुष्ट रहना ही पड़ेगा, कुछ ऑप्शन ही नहीं है. एक बार शादी होने के बाद पहला संतुष्ट हो उसके साथ, जैसे मिली कुछ ऑप्शन नहीं. दूसरा धन, कैसा भी हो अपने प्रारंभ के अनुसार, अपने प्रयास के अनुसार जितना धन मिले संतुष्ट हो. तीसरा नहीं, तीसरा है संतुष्ट हो किसमें? भोजन में. चाहे पोहा खिलाओ, चाहे खिचड़ी खिलाओ, जो भी आए भगवत कृपा से क्या मानो उसको, संतुष्ट हो, जैसा मिले हरि नाम, चलो भगवत कृपा है, छोड़ दो. ये 3 चीजों में चाणक्य नीति कहते हैं हमेशा संतुष्ट हो. अब कहते हैं अगले 3 चीजें ऐसी है जिसमें असंतुष्ट रहना है आपको. अगली कौन सी 3 चीजें? दान. हमेशा असंतुष्ट रहना, दान देते रहो, जितना ज्यादा दोगे उतना अच्छा ही. दान देने से बढ़ता है, घटता नहीं, याद रखिए. दूसरा अध्ययन, पहला दान, दूसरा अध्ययन, और तीसरा कभी संतुष्ट नहीं रहना इसमें, और करना है अध्ययन. और ऐसा नहीं चलो आज को तो अध्ययन हो गया, पढ़ के अब चलो सो जाएंगे, पढ़ना ही अध्ययन, शास्त्र अध्ययन मस्ट. और तीसरा तपस्या, उसको कहते तपस्या, हरिनाम जब जो भी साधना, कभी संतुष्ट मत रहना इसमें, 16 पे ही ज्यादा से ज्यादा. तो ये चाणक्य नीति से करते हैं. तो इसलिए तुकाराम महाराज कहते हैं परावया नारी रुक्मा समान, हे गेले नेमूने ठाईची. तर परस्त्रिया आमास रुक्माई प्रमाणे आहे. अशा प्रकारे आता पुढचा प्रसंग आपण पाहूया. तुकाराम महाराजांचा, ती महान हे झाली बरं का, स्त्री महान भक्त बनली. लगेच तिथंच तिला विरक्ती आली तुकाराम महाराजांच्या थोड्याशा संघाने. जसं हरिदास ठाकूरांच्या जीवनात कोण स्त्री आली, नाव काय?
लक्ष्य हिरा नावाची वेश्या आली त्यांच्या जीवनात आणि काय केलं, ती आलती फसवायला. 3 दिवस हरदास ठाकूर ते त्यासाठीच थांबले होते तिथं की हिचा मला उद्धार करायचा. 3 दिवस केवळ म्हणजे की मला हरिनाम राहायला थांब जरा, ऐक तू काय नको, फक्त बस तुझी इच्छा पूर्ण करतो. 3ऱ्या दिवशी तर अशी भावना आली की वास, एका महान संताशी मी इतकी वाईट कृत्य करते. ऑटोमॅटिक भावना लगेच बदल बघा कसा घडतो, म्हणजे संतांच्या संघात बघा कसा बदल घडतो. हे जर नसेल होत तर मग गडबड आहे. कुणा संतांमध्ये आपल्या आपलं काय प्रॉब्लेम आपण समोर बघतो, प्रॉब्लेम तिकडे आपल्यात ना. मी तर सही बाबा नाही तसं. तर दोन्ही गोष्टी व्यवस्थित पाहिल्या पाहिजे. तर काय झालं, तुकाराम महाराजांची ख्याती तर दिवसेंदिवस वाढत होती आणि हे अभंग एवढे कोरडे कसे काय वरती आले, खूपच प्रसिद्ध झाले तुकाराम महाराज. अशी प्रसिद्धी पाहण्यासाठी तुकाराम महाराजांनी 2 मावळ्यांना पाठवलं की जावा, दिवटे छत्री घोडे नजराणा पाठव की पहा ते खरंच संत आहेत का. तुकाराम महाराजांकडे ज्यावेळेस ते आले, मावळे नजराणा घेऊन, त्या तुकाराम महाराज म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे, आता येथे पंढरी राया मज गोसावी कासया, मान दंबा चेष्टा हे तर शुकराची विष्ठा, तुका म्हणे देवा माझी सोडविणे धावा. पांडुरंगा, हे पांडुरंगा, दिवट्या छत्री घोडे यांचा आम्हाला काय उपयोग, अहो अशा मोहात का गुंतवता, मान दंभ प्रतिष्ठा ही तर डुकराच्या विष्ठाप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या सर्व मोहातून सोडण्यासाठी हे पांडुरंगा धाव घाला. खूप डेंजर आहे. धन स्त्री डेंजर, आणि धन स्त्रीपेक्षा डेंजर काय, मान प्रतिष्ठा. इट्स कॉल्ड सेटल सेक्स. प्रतिष्ठा व्हेरी डेंजर. तर जो काही मान सन्मान भेटतोय, आता कोण जाणतंय त्याला आनंद होतोय, काही वाईट वाटतं, तो आदर करत नाही, हे त्याच अंतःकरण, तो स्वतः उत्तर देऊ शकतो. म्हणून मान दंभ चेष्टा येतच शुक्राची विष्ठा. कोणी केला मान सन्मान आदर दिला तर आपल्याला कसं तर वाटेल, मी योग्य नाही बाबा, अच्छा मला ती योग्यता, मी योग्य नाही, तुमची महानता आहे की तुम्ही माझ्यासारख्या अयोग्य व्यक्तीला सन्मान देत आहे, ही भावना ठेवा, नाही तर फार कठीण. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या न करावा संग वाटे दुर्वावे जग, सेवावा एकांत वाटे न बोलावी. तुका म्हणे सत्ता हाती तुझ्या पंढरीला था. मात्र हे ज्यावेळेस आले घेऊन दिवट्या छत्री घोडे, तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला याचा काय उपयोग घेऊन, अहो अशा मोहात का गुंतवताय, ते तर आम्हाला विष्ठेप्रमाणे. आणि मग नंतर तुकाराम महाराज खूप सुंदर फेमस अभंग आहे. ते म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारखाचे जीव. कारण तुकाराम महाराजांनी पाठवलं ना मोठे मावळ्यांना, मग तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, एक मुंगी रस्त्यावरची आणि राव ते राजे, आम्हा सारखाचा जीव, गेला मोह आशा कळी काळाचा फासा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे. तर आम्हाला मुंगी आणि राजा हे दोन्ही वैभव सारखे, पण आमचे सर्व मोह आशा नष्ट झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या अशा वृत्तीने प्रत्यक्ष श्री हरी वैकुंठाहून माझ्या घरी आले आहे. कोणाकोणाला जसं भजन योग्य चालतं ना, भगवंत त्याला साक्षात्कार देतात, स्वप्नात देतील, कसंही योग्य भजन होत असत. आता तर ह्या गोष्टी केवळ काय म्हणतात, एक बोलण्यासाठी राहिलं. साक्षात्कार फार कमी लोकांना होते, आणि ज्यांना झालंय ते पुढे येणार नाही. पुढे आले तर जग त्यांना सोडणार नाही.
लय डेंजर. त्यामुळे आजकालच्या ह्याच्यामध्ये भजन फार सांभाळून करावं लागतं. तर तुकाराम महाराज म्हणतात, सोने आणि माती आमच्या चित्ताला दोन्ही सारखे आहेत. हे अभंग घेऊन तुम्ही आमच्या अशा वृत्तीने प्रत्यक्ष श्रीहरी वैकुंठाहून माझ्या घरी आले आहेत. हे अभंग घेऊन मी व्यक्ती परतीच्या प्रवासाला निघाले. तुकाराम महाराज म्हणाले, माझ्यासाठी पाठवलेल्या घोड्यावर तू बसून जा, तेवढेच काय चालण्याचे कष्ट वाचतील. आणि तो मग मावळा म्हणाला, हा घोडा पण खूप उलटशुंकल आहे. तुकाराम महाराजांनी त्याच्यावरती हात फिरवला. शांत झाला घोडा, लगेच शांत. संतांमध्ये ताकद असते खतरनाक, पण ते दाखवत नाही. बघा, जगाच्या दृष्टीने सगळ्यांनी त्यांना किती त्रास दिला, पण आध्यात्मिक दृष्ट्या आहे का नाही पॉवरफुल. आणि मग जेव्हा त्यांचा निरोप तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांकडे पोहोचला, त्यांनी ते अभंग वाचले, त्यावेळी त्यांचा निरपेक्ष भाव, भगवत भक्ती शिवाजी महाराजांनी ठरवले की स्वतः त्या महापुरुषाची भेट घ्यायची. आणि मग राजवेशमध्ये ते भेटण्यासाठी गेले व काही प्रधानमंत्र्यांसोबत प्रवासाला निघाले. शिवाजी राजे लोहगावमध्ये त्यावेळेस तुकाराम महाराज सिद्ध होते. त्यांनी पाहिलं की सुंदर रचना करता येईल, अभंग, हरिनाम, सर्वजणांना आनंद होत आहे. सर्वजण तुकाराम महाराजांशी प्रेम व्यक्त करत आहेत. आणि मग हे सगळं पाहताना शिवाजी महाराजांना उपदेश करू लागले. ते म्हणाले, तेथे आपल्या सर्वांनी साष्टांग दंडवत करून घेतला. तेथे सर्वांनी साष्टांग दंडवत केला. राजाने स्वहस्ते तुकारामांच्या कपाळावर गंध लावून गळ्याभोवती तुळशी फुलांचा हार घातला. नंतर सन्मानपूर्वक भेटवस्तू सुवर्ण मुद्रा ठेवल्या. महाराजांनी ठेवलेले ते राजद्रव्य पाहून वैराग्य मूर्ती तुकारामांना किळस आला. तुकाराम महाराजांना म्हणाले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची वावा. तुम्ही कळलेची उदार साठी परिसाची गार. जीवा देती जरी वचने न एकसरी. गोमांसा समान तुम्हा आम्हा म्हण तुका म्हणे आम्हा धन. आलं एखादे म्हणून बघा, जीवनात आल्यावर कधी कुणाकडनं पैसे घ्यायचे नाही. इन केस सपोज प्रसंग आला, पडला, पैसे घेतले तर अजिबात बुडवायचं नाही, परत करायचे जे काय आहे ते. फार भयंकर. आणि परद्रव्याचं ते म्हटलं गोमांस सामान आहे, म्हणून याचा जास्त आदर करायचा नाही आणि निराधार पण नाही. तर काय करायचं, दोन्ही गोष्टी भगवत सेवेत लावायच्या. आणि मग ज्यावेळेस तुकाराम महाराज तेथे, त्यानंतर शिवाजी राजे मुक्कामास गेले आणि प्रधानमंत्र्यांसोबत भेट वस्तू घेऊन आले. तुकारामांसमोर आपल्या राजांसहित सर्वांनी साष्टांग दंडवत केला. राजाने स्वहस्ते कपाळावर गंध लावून गळ्याभोवती तुळशी हार घातला. आणि मग म्हणाले, ते तुकाराम महाराज म्हणाले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची वावा. तुम्ही कळले ती उदार साठी वैसाची गार. जीव देता तरी वचने न एकसरी. गोमांसा समान तुमचे तुका म्हणे आम्हा धन. आम्ही देणे सुखी सुख म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन जे मज मृत्यू के समान. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. बरं, हे मागितलं तुकारामांनी. काय मागितलं, आम्हाला सुख या पैशामध्ये नाही, स्वतःला हरीचा दास मानवा, हे त्यांचं सुख आहे. आणि एकादशीचं पालन करा. अशा प्रकारे वागून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला हरीचे दास समजा. आणि तुकाराम महाराजांना सुंदर असं त्यांनी राजधर्म काय आहे त्याबद्दल उपदेश केला. महाराजांना विरक्ती आली आणि संसाराबद्दल, भौतिक संसाराबद्दल वैराग्य निर्माण झाले.
त्यांनी आता ठरवलेल्या ह्या क्षणापासून मी माझ्या राज्याचा त्याग करून एकांतमध्ये हरिचिंतन करीत बसेन, असं त्यांनी विचार केला. वैराग्य आलं ना, एखाद्याला लहानपणापासून वैराग्य येतं. एकाला पार म्हातारा होते हरिकृष्ण म्हणतात करत सगळं करते तरी खट्ट वैराग्य येतच नाही, उलट भोगी म्हणते ते. पहिले 1-2 चपात्या खायच्या, आता 4-4 चपात्या ओढतय, एवढा भात ओढतय. पहिलं चांगलं होतं नॉर्मल 40-50 किलो, आता झाल्या 80 किलोचा टामक्या. प्रगती का नाही? प्रगती आहे का नाही? प्रगती. सी द पॅरामीटर्स ऑफ प्रोग्रेस ऑफ डिवोशन. हाय प्रभूजी काय तेज आहे, तेज वेगळी गोष्ट आहे, प्रगती वेगळी. जोपर्यंत नियम संयम आहार हे गोष्टी होणार नाही तोपर्यंत कसली प्रगती? प्रगती थोडी चांगलं प्रवचन देऊन होती का? प्रगती वेगळी गोष्ट आहे. ज्या दिवशी आपल्याला भक्तांचा संघ आवडायला लागला, दोष दर्शन कमी व्हायला लागले, भगवंतांची सेवा आवडायला लागली, भक्तांची सेवा आवडायला लागली, आणि ह्या गोष्टीमध्येच मन रमतंय, समजायचं तुम्ही योग्य दिशेने चालला. आणि हे जर काय होत नसेल, ना नामात रुची येते, ना भगवंताची सेवा करू वाटते, काही नाही, चाललंय तसं गाडी ढकलायची, प्रगती नाही. ठीक आहे, सुकृती कमवा, पण जन्म नक्की घ्यावा लागणार. जन्म जर घ्यायचा नसेल तर व्याकुळ पश्चातापाने भगवंताचं नाम यायला पाहिजे मुखामध्ये, म्हणजे फार कठीण. पण हा पश्चाताप असाच येत नाही, त्याच्यासाठी हायर भक्तांचा संघ जे ऑलरेडी प्रगत आहे, फार कठीण. तर मग तुकाराम महाराजांची विरक्ती शिवाजी राजांना आली. ते म्हणजे जावा मावळे, आता हा शिवबाला विरक्ती निर्माण झाली, आता हा येणार नाही. तेव्हा मग तुकाराम महाराज म्हणतात, शिवबा ये बाजूला, आणि मग त्याला ज्ञान देतात. तुम्ही राजे आहात, राजधर्म हे तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य सोडून जर असं संत साधू मार्ग पकडा तर ते तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही केलेला राजधर्म क्षत्रिय धर्माचं पालन तो इहलोकामध्ये आणि परलोकातही तुम्हाला सुख प्राप्त करून देणार. पण जर आपला स्वधर्म सोडून इतरांचा तुम्ही अवलंबन कराल तर तो तुमच्या दुःखाचं कारण आहे. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे माझा काय स्वधर्म आहे. कोणता स्वधर्म आहे तुमचा? कोणता स्वधर्म आहे प्रभूजी तुमचा? कुठला? सगळे मला नवीन चेहरे दिसतात. कोणता स्वधर्म? आपलं धर्म पालन केले स्वधर्म, स्वतःचा धर्म पालन स्वधर्म. ते स्वतःचा कुठला धर्म सांगा बरं? स्वधर्म हरीचा दास, डायरेक्ट हरीचा दास म्हणजे काय? भक्त लिहिताय हरीचा दास, डायरेक्ट हरीचा दास. अजून 11 वाजले, वेळ झाला कळलं नाही मग कधी. 11 वाजले सुधर्म लक्षात ठेवा. काही गोष्टी कळायला पाहिजे. जीवन लागतंय ना, आपण काही सिद्धांत माहित पाहिजे. विद्यार्थी आहोत आपण, आणि हेच वय शिक्षण ग्रहण करायचं. आता जर तयार झाला ती अवस्थेत तर पुढे चांगलं होईल, कल्याण होईल. मूर्ख लोक आहेत ती जी म्हणतात युवा अवस्थेमध्ये तरुण वयात भक्ती नाही करायची. तरुण वयात भक्ती का करायची? 16 कारणे आमच्या सुदाम प्रभूंनी पुस्तक लिहिलंय, कधी भेटलं तर वाचा, भारी पुस्तक लिहिले. का तरुण वयात भक्ती करायची? जो आता भक्ती करत तोच म्हातारपणी करू शकणार, जो आता नाही करणार म्हातारपणी विसरून जावं. म्हणून कळलं पाहिजे माझा सुधर्म काय आणि परधर्म करायचा नाही. हे कसं कळतं? योग्य साधन भजन करत असतात, योग्य मार्गदर्शन भेटत असतात, निश्चित त्याच्यात कन्फ्युजन नाही राहत. तसं माझा स्वधर्म काय हा ठरतो माझ्या स्वभावावर, स्वभावावर ठरतो. आता एखाद्याचा स्वभाव आहे बिझनेस करायला,
घेतला ब्राह्मण कुळात जन्म, पण हाय वृत्ती पैशाकडे, त्याचा सुधर्म काय? वैश्य. आता हाय वैश्य कुळात, पण बसले माळ घेऊन बघत तेव्हा, शांत बसते, काय बोलत नाही, गुन्ह्यासारखं भजन करते, भजन करते बघत तेव्हा, काय त्याचा सुधर्म? ब्राह्मण वैष्णव त्याचा तो स्वधर्म आहे. आणि एखाद्याचा हाय उच्च कुळात जन्म आहे, पण हे पाकिट मारते, लुबाडते लोकांना, नुसतं लुबाडत फिरतोय, फसवण्याची वृत्ती, हा त्याचा सुधर्म बनलाय. मग त्याचा सुधर्म काय? शुद्र आहे तो, शुद्र. प्रत्येकाचा स्वभाव बघायचा कसा आहे, आणि स्वभाव जर बघा, हे सगळं बाह्य आहे. नाहं वर्णी नाहं विप्रोणच नरपती नाहं वैश्यो न शूद्रो नाहं वर्णी न च ग्रहपती नावणस्थो यतिर्वा किंतु प्रोद्यानिखिलं पूर्ण ब्रह्मामृताब्दये गोपीर भर्तुर्पदकमलयो दास दासानुदास. हा जीवाचा मूळ स्वधर्म आहे. आणि भाग्यवान आहोत आपण की प्रभुपादांच्या सारख्या अशा सुंदर परंपरेमध्ये येऊन आपल्याला स्वधर्म भेटलाय. प्रॉब्लेम वेगळा आपला, आपण तो करत नाही योग्य रीतीने पालन, पण जीवाचा हा मूळ स्वभाव आहे कृष्णाचा दास बन. आता तो मायेचा दास झालाय, त्यामुळे भ्रमित आहे. हा मूळ धर्म आहे त्याचा, हा स्वधर्म आहे त्याचा, हा मुळा की त्याच्याद्वारे स्वभाव आहे त्याचा सेवा करणं. करतो मायेची सेवा म्हणून गडबड आहे. म्हणून ज्या वेळेस आपला स्वभाव शुद्ध होईल, योग्य स्वधर्म होईल, निश्चितच पुढची स्टेज तुम्हाला स्वरूप प्राप्ती होणारच. आणि स्वरूप काय आपलं? जीवन स्वरूप आहे दासरे आणि दास, कृष्ण नित्य दास आहे. नम्र तुम्ही माहिती, जीवाचा स्वभाव काय, जीवाचं स्वरूप काय? कृष्णाचा दास होणे स्वरूप आहे आपलं. ही स्वरूप स्थिती ही तेव्हाच प्राप्त होणार ज्यावेळेस ह्या मार्गाने चालत. आणि त्याच्यासाठी लागतं ह्या वयापासूनच कठोर साधन भजनाची प्रॅक्टिस. डोक्यातच आणायचं नाही म्हातारपणी भक्ती. जे म्हातारे झाले त्यांना विचार करताय का भक्ती? चव्हाट्यावर बसतात, चाललं असतं त्यांचं, गप्पाट्या मारतात, नाही होत. भविष्य इथंच कळतं कसं आहे. त्यामुळं बुद्धिमान बनायचं आत्तापासूनच, कठोर साधना प्रॅक्टिस आत्तापासून का. इंद्रियांना असं ट्रेनिंग द्या की ती नॅचरली 3-4 वाजता उठली पाहिजे. नॅचरली एक आसन भजन झालंच पाहिजे. आता नाही वाटत, मला आवडत नाही, पण ऐकायचं. जे कोणी सांगतात वरिष्ठ, जे कोणी साधू संत, जे कोणी आचार्य सांगतात त्यांची वाणी पकडायची आणि ऐकायचं. आणि सांगितलं ना करायचं. नो एक्सक्यूज त्यामध्ये. भलेही त्रास होईल. आता झालेला त्रास विषा समान आहे, पण त्याला अमृत म्हणून प्राशन करा, अमृत म्हणून प्राशन करा. पण आता जे अमृत वाटते कॉलेजमध्ये इकडं तिकडं, टाइमपास, ह्या त्या गोष्टी, खाणं पिणं, मजा, आता अमृत वाटते, पण भविष्यात विष येते, लक्षात ठेवा. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात ना भगवंत, यद्यदग्रे विषमयो परिणामे अमृतोपम. आता विषासारखं वाटतं हो बसणं. जिंदगीत कधी आम्ही बसत नाही एवढा वेळ. आणि यांच्या अशा असतात ना, सवयच नसते बसायची, पण काही काळानंतर बसण्यामध्ये उस्ताद होतात एक वक्त, बस एक्सपर्ट जाईल. आत्ता होईल भला त्रास, पण लक्षात ठेवा हा त्रास आपल्याला महान सुखकारक अमृतासारखे भविष्यामध्ये अमृत देणार आहे. हे सत्संग, हा कॅम्प, बाहेरही जातात ना मुलं फिरायला, महाबळेश्वर आणि आणखीन कुठं कुठं जातात ना, आणि उतानी पडतात तिकडे जाऊन. कित्येक मुलांचे ते जीव गेलेले मुलं मुली, कित्येक व्हिडिओ पण आम्ही बघितले. विचित्र अवस्था. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला माहित नाही कसं भाग्य उजळलंय पोरांचं. जो कोणी अशा या संपर्कात येतात, ह्या आध्यात्मिक साधन भजन मार्गाच्या, अहो भाग्य त्यांचं, अहो भाग्य, त्यांच्या भाग्याची सीमा नाही.
म्हणून तुकाराम महाराजांचे असे अद्भुत अभंग आहेत. त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या एवढी वैराग्य भरलंय कुठून कुठून, एवढी शक्ती भरली भक्तीची की वाचाल तर वाचाल, नाहीतर निश्चित मारायचं तर आहेच एक दिवशी. म्हणून जर आपल्याला पण जर शेवटचा दिवस गोड करायचा असेल, आम्ही जातो आमच्या गाव आमचा तुमची आमची हेची भेटी इथून या जन्म तुटी येता निजधामी कोणी बोला विठ्ठल विठ्ठल वाणी, रामकृष्ण मुखी बोला तो का जातो वैकुंठा. गेले संत पाहता लोचनी, तुका बैसला विमानी संत पाहता लोचनी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे, भरले जग आडंबराने. अरे आम्ही वैकुंठवासी आहे, तुमच्या कल्याणासाठी आलोय ना. काय तुमच्या कल्याणासाठी तुकाराम महाराज म्हणतो, तुमच्या कल्याणासाठी आलोय. म्हणून संतांची विभूती जगाच्या कल्याणात संतांची विभूती असतात. संत चरण लागत असत, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम आवड उपशी. नामात का रुची येत नाही, कारण संत चरण रजच घेत नाही आपण. अहंकार एवढा डेंजर आहे, याचे काय चरणधूळ घ्यायची, एवढा भारी नाही. चरणधूळ घेणं, वाकणं, दंडवत करणं, नवीन पोरं तर त्यांना तर एवढं वेगळं वाटतं की अरे नवीन बघायला असताना इथं आले की दंडवत येते नंबर, एवढा नंबर. हाच मार्ग आहे बघताना. हे दिव्य गुण विकसित करण्यासाठी तर भेटते आपल्याला सुवर्ण संधी. त्यामुळे याला संधी म्हणून पहा. हे साधू संतांचं जीवन चरित्र एवढं प्रभावशाली असतं. त्यांचं चरित्र ऐकलं वाचलं तर आपलं देखील चरित्र आपोआप सुधारू शकतं आणि आपलंही देखील परमकल्याण होऊ शकतं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. थोडं प्रश्न असेल तर विचारू शकता. एक प्रश्न म्हणजे मगाशी आपण गाथा मंदिरात गेलो तर गाथा बघितली. तुकाराम गाथेमध्ये पण म्हणजे कथा म्हणजे तुकाराम गाथा कुठून म्हणजे भागवतम पासून आलेले कसे काय तुकाराम गाथेविषयी जरा माहिती. तुकाराम महाराज गाथा ही पूर्णपणे बोनाफाईड शास्त्र बेस्ड. जसं तुलसीदासांचं रामचरितमानस, कबीरदासांचे दोहे, रसखान पण दोहे आहेत. असे महान संत होऊन गेलेत, बाहेर गेलेत का नाही. मीराबाईचे गायलेले हे सगळे संत आहेत महान. ह्यांचे शब्द कोणच म्हणणार नाही की गडबड. प्रभुपादांचे तात्पर्य, तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानेश्वरी, नामदेवांचे अभंग, हे बघा हे अखिल जगामध्ये सर्वमान्य आहे. ह्याला कोणी असं कसं कोण म्हणणारच नाही ह्याला की गडबड. का? कारण त्यात फक्त आता रस वेगळा असू शकतो ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या संतांनी काहीतरी लिहावं म्हणून लिहायचं, चला आता काहीतरी लिहू असं नाही. ह्यांना साक्षात भगवत प्रदत्त, भगवत प्रेरित पूर्ण शक्ती संपन्न महात्मे आहेत. आणि ते जे लिहितील महापुरुष आहेत, साधारण पुरुष आहेत, महापुरुष असे जे महापुरुष लिहितात त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडा देखील स्वार्थ नसतो. केवळ जगाच्या कल्याणासाठी ते लिहितात. हे जे नाव घेतले बरेच संत असे होऊन गेले. त्यांनी हे साक्षात भरपूर सांगितलं मगाशी. वेद शास्त्र पुराण वाचून कळणार नाही. या संतांची थोडी बघा. एक जसं तुकाराम महाराज म्हणतात, आता मी सांगितलं संत चरण लागता सहज वासनेची बीज जळून येत आहे. साधा एक अभंग, कळलं का नाही, सोप्या भाषेत. आता तेच शास्त्रामध्ये त्याचे श्लोक आहेत अवघड संस्कृतमध्ये मोठे, की 11व्या स्कंदात काय कशी सुरुवात आहे की भगवंत म्हणतात की माझ्याच भक्ताच्या चरणाची धूळ मी माझ्या अंगावर घेतो आणि मी पवित्र होतो. तोच अर्थ त्याचा इकडं. ह्याचेच आता वेगवेगळ्या संतांच्या वाणीमध्ये वेगवेगळ्या, कोणाचं हिंदीमध्ये असेल तर कोणाचं त्यांच्या त्या भाषेमध्ये सार तोच आहे. सिद्धांत सगळ्यांचे एकच आहेत, पण रस म्हणला की मग वेगळं होतं. तुकाराम महाराजांचा रस तो जे कोणी पांडुरंगाच्या भक्तीतला तो भावतो. जनसामान्यांना कळावं म्हणून सर्वसामान्य सर्वसामान्य. आपल्यासाठी काय, आपल्यासाठी ही जो गौडी परंपरा गोलोक जे रूपानुक जे आहे ते आपल्यासाठी जे काही नियमावली वगैरे देतात त्या प्रकारे आपण चालतो. हे सिद्धांत सगळ्यांचे सारखेच आहेत, ते शिकायचे आपण.
आणि मार्ग मात्र जो आपला गुरुप्रदत्त दिलेला आहे तो सोडायचा नाही. त्यामुळे तुकारामांचे अभंग हे अमेरिकेमध्ये PhD चालते असं आम्ही ऐकलं. त्यांच्या अध्ययन चालू आहे त्यांच्या लायब्ररीमध्ये, कित्येक ठिकाणी तुकारामांच्या अभंगावरती संशोधन. आणि आपल्या इथं गायला बी भाग नाही. का गायला गावतोय हा दुर्भाग्य, कलियुग आहे, कळतही नाही काय. तर फार कठीण. तुकारामांचे अभंग आहे असं पंचम वेद आहे म्हणतात. फार सुंदर आहे, साधारण आहे अभंग. असं मला तर फार प्रेरणा भेटते. नामावरती तर असे अभंग आहे. नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे आता आणखी नाही बघा. तुकाराम महाराज म्हणतात, नित्य उठून खायची चिंता कधी तू हिताचं ना ठेवीस. उठलं की खायचं बघतो. आता तुझं हिताचा विचार कर. बघा सोप्या शब्द ना, संस्कृतमध्ये आता पाहायला गेलं तर आहे त्याचं ट्रान्सलेशन, एवढं क्लिक होत नाही. पुढं काय म्हणतात ते, मातेच्या पोटी उपजलासी जेव्हा चिंता तुझी त्याने केली तेव्हा. अरे तू गर्भात घुसलास ना, त्याशिवाय तुझी खायची त्याने चिंता केली. पक्षी वनचे रे कोण चिंता करी त्यांची. जे जंगलामध्ये असतात जनावर त्यांना कोण देतं खायला काय. चातका पक्षी तयाशी न उपेक्षी ना. चातकार पक्षी स्वाती नक्षत्रातच जल घेतो पण त्याची कधी उपेक्षा केली नाही. सोप्या सोप्या शब्द दिला नाही, सगळा सार असा करतो. म्हणून हे जे आहे संतांची वाणी ही परम कल्याणकारक असते एखाद्या जीवासाठी. त्याच्यामध्ये काही हे भाव न ठेवता आपण आदर केला पाहिजे त्याचा, है ना. आलं लक्षात. त्यामुळं शास्त्राचा सार असतो आपल्या सोप्या भाषेत. ठीक आहे. यस वैष्णव अपराधापासून कसं वाचलं पाहिजे. आता मोठा क्लास होऊ शकतो ह्याच्यावरती. वेळ तर झालेली. थोडा अगोदर विचारला असं तर एकदम हा तर काय म्हणतात सेन्सिटिव्ह, एकदम फार गंभीर विषय हा. 3 प्रकारचे अपराध, सेवा अपराध, नाम अपराध, धाम अपराध. डिटेल याच्यामध्ये रोज आपण गातो धाम अपराध. सगळे अपराध नष्ट होऊ शकतात, नाम अपराध नाही नष्ट होऊ शकतात. फार सेन्सिटिव्ह. आणि त्याच्यातही महत अपराध साधू संतांप्रती हा वज्रडेप सारखा आहे, नष्टच होत नाही, फार भयंकर. तर थोडक्यात ती कुठल्याही जीवाचं मत्सर होऊ नये. सगळ्यांमध्ये भगवंत अधिष्ठान आहे. सगळ्यांचा सन्मान आदर करत आपल्याला जीवन जगायचं. ही जी भावना आपण विकसित केली हे सगळ्यात मोठं भजन, सगळ्यात मोठं भजन आहे भागवत प्रमाणे. सगळ्यात मोठं भजन काय, सगळ्या जीवांमध्ये भगवंत आहे, मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत सगळ्यांना आदर सन्मान असं करत आणि भगवान नाम घेत. बाकी मग भरपूर मग डिटेल याच्यामध्ये. हे अपराध आणि हे 10 महिन्यात दीर्घधाम आहे. बाकी ठिकाणी अपराध केला तर रावेत मधला अपराध काय. पण शास्त्रात एक श्लोक आहे, धामामध्ये केलेला अपराध वज्रलेप आहे, तसं नष्ट होत नाही. म्हणून जिथे जिथं धामात जात तिथं सावध राहायचं, थोडस दोष बघायचा नाही. गडबड झाली लीलाय म्हणायची भगवंताची सगळी. आपलं भजन भक्तीच वाढायची नाही तर मग कठीण. बाकी अपराध नष्ट होऊ शकतात सहज भगवंत त्याला. नाम अपराध खास करून महत अपराध तो भयंकर आहे. त्याला म्हणजे तो फारच कठीण आहे, तो नष्ट होत नाही, भाव सारपर्यंत नष्ट होत नाही. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु श्री प्रभुपादजी महाराज की जय. अनंत कोटी वैष्णव की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.